गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या काही लेडीज माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्या मला स्किन ग्लो करण्यासाठी, शिवाय वजन कमी करण्यासाठी टिप्स विचारत आहेत. काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, स्किन ग्लो कशी करायला पाहिजे, वजन कशी कमी करता येईल झटकीपट असं. तर त्याच मग लेडीजसाठी मी म्हटलं की आता आपण रोज एक बेसिक टिप्स जी की आहे डेली रुटीनमध्ये तुम्ही अतिशय इझिली तुम्ही फॉलो करू शकता. तर स्किन ग्लो नेमकी कशी करायची, तर एक पहिली गोष्ट लक्षात घ्या. आपले स्किन म्हणजे शरीर हे काही मॅगी नाही आहे की 2 मिनिटात तयार होणार कुठली पण गोष्ट, किंवा आज तूप खाल्लं आणि उद्या रूप येणार असं अजिबात नाही. आपल्या शरीराला जवळपास 6 महिने, 7 महिने, 1 वर्षभर देणं गरजेचं आहे. त्याशिवाय रिझल्ट हा अजिबात दिसत नाही. आता ज्या काही माझ्या बॉडीमध्ये पहिल्यापेक्षा चेंजेस झालेले आहेत त्या जवळपास मी काही टिप्स आहेत त्या मी 2-2.5 वर्ष झालं फॉलो करते. त्यामुळं आता थोडीफार कुठं काही चेंजेस झालेले आहेत माझ्या बॉडीमध्ये. तर मी एक बेसिक टिप्स तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची अशी सांगेन की पाणी पिण्याचा जो काही इनटेक आहे तो भरपूर जवळपास 4 ते 5 लिटर करणं गरजेचं आहे. आता तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर पाणी प्या इतकं सांगणं म्हणजे पाणी प्या म्हणजे मी पाणी पिलो नेमकं कसं प्यायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे. तर तुमचा जो घरातला जो काही ग्लास आहे तो नेमका किती लिटरचा आहे हे पहिला जाणून घ्या. तो अर्धा लिटरचा आहे की पावशेरचा आहे की 1 लिटरचा आहे तो पहिला जाणून घ्या. किंवा एखादी पाण्याची बॉटल आणा, ती 1 लिटरची कमीत कमी पाहिजे किंवा अर्धा लिटरची, जे काही असेल ते असेल. आणि एक तासाचं तुम्ही शेड्यूल बनवा. एका तासाला तो एक ग्लास संपायलाच पाहिजे, किंवा 1 लिटरचा तांब्या असेल तर 2 तासातून एकदा बसून शांतपणे खुर्चीवर बसून किंवा खाली मांडी घालून बसा आणि ते पाणी प्या शांतपणे. अशा प्रकारे तुम्ही रोज तुमचा डेली रुटीन तुम्ही हे पाण्यासाठीचं जे काय आहे ते तुम्ही फॉलो करा. त्याशिवाय रिझल्ट हा अजिबात येणार नाही. अतिशय खूप पाणी हे काय आहे असं म्हणजे पाणी तर आम्ही पितोयच की, असं इतकं म्हणणं इतकं ते सोपं नाही आहे. तुम्ही ते मोजा, किती पाणी दिवसातून होतंय हे तुम्ही मोजा. आपण आजपर्यंत किती पाणी पित होतो आणि ह्या गोष्टी तुम्ही प्लीज फॉलो करा. तुम्हाला हळूहळू शरीरात बदल दिसेलच. आता आपल्याला काही ज्यूस देखील घ्यायचे आहेत, काही लिक्विड सुद्धा घ्यायचं आहे. ते नेमकं काय घ्यायला पाहिजे ते मी तुम्हाला उद्याच्या एपिसोडमध्ये सांगेन. पण आता हे पाण्याचं जे काय आहे त्याचं तुम्ही टाईम टेबल आणि शेड्यूल बनवा आणि त्यानुसार तुम्ही फॉलो करा. धन्यवाद.